जय जय रघुवीर समर्थ. चुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्मा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13 समास 10 शिकवण निरूपण. एक महत्वाचा सिद्धांत समर्थ या समासामध्ये सांगणार आहेत. पाल्यापासून, फुलांपासून, फळांपासून, बियांपासून, पाषाणांपासून, कवड्यांपासून एक दोरी त्याच्यात ओवून माळ बनवली जाते. तशाच स्फटिकाच्या माळा असतात, मोगऱ्याच्या असतात, काष्ठमाळा, गंधमाळा, धातूच्या माळा, रत्नमाळा ह्या बनवल्या जातात. आणि त्याच धाग्यांपासून पुन्हा जाळ्या, चांदोवे इत्यादी सुद्धा गोष्टी बनवल्या जातात. हे सगळं सूत्रांपासून बनतं. पण हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते. त्यातली दोरी काढून घेतली ती माळ माळ राहत नाही, सगळं विस्कटून जातं. तैसे म्हणो आत्मयाते, तरी साहित्य न पडे. तसंच आत्म्याच्या संदर्भामध्ये होतं. आत्मा निघून गेला की आतमध्ये जी काही व्यवस्था चाललेली आहे ती सगळी व्यवस्था म्हणजे अव्यवस्था निर्माण होते, म्हणजे त्याचा नाश होतो. पण तरी अचूक असं हा दृष्टांत अगदी चपखल बसत नाही. याचं कारण का? तंतू मणी ओविला, तंतू मध्येच राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का. मण्यामध्ये तो दोरा ओवला तर तो दोरा मध्यभागीच राहतो, जिथं छिद्र आहे तेवढ्या भागात. तो मण्यामध्ये काही व्यापत नाही, पण आत्मा मात्र अख्ख्या मण्यामध्ये व्यापून राहतो. म्हणून हे सूत्र म्हणजे त्याला तंतू म्हणणं आत्म्याला हे काही उचित होत नाही. आता मुळातच नियम असा आहे शास्त्राचा की नाही दृष्टांते सर्वसाम्ये. दृष्टांतामध्ये सर्वच गुण काही समान पद्धतीनं दाखवता येत नाहीत. त्यातलं साम्य आहे तेवढंच पाहायचं असतं, पण जो साम्याचा भाग नाहीये तो पाहू नये असं शास्त्रवचन आहे. याला आधार भगवद्गीतेचा तो श्लोक पण आहे की मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. गीतेमधला जो श्लोक आहे त्यामध्ये सुद्धा भगवान हेच म्हणतात की मी ज्याप्रमाणे मण्यामध्ये सूत्र असतं आणि त्याची माळ बनते, त्या एका सूत्रामुळं अनेक मणी एकत्र येतात आणि एक माळ बनते. पण ते सूत्र म्हणजे ती दोरी काढली की ते विस्कळीत होतात. मी तसाच आहे, माझ्यामध्ये हे सर्व आहे. मयी सर्वविदं प्रोतम, आणि त्यामुळे ते सुव्यवस्थित चालतंय. तसं इथं समर्थांनी आपल्याला सांगितलं. म्हणून पुढे ते म्हणतात आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चळू जाणे. ती दोरी आहे ती जड आहे, आत्मा इतका चपळ आहे, इतक्या वेगात तो निघून जातो की कुणाला काही सापडतच नाही. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना जीव जात असताना काय घडतं हे कळलेलं नाही, अजून कळलेलं नाही, आणि ते कळणार पण नाही. कारण ती गोष्ट यंत्रात सापडणारीच नाहीये. यंत्राची मर्यादाच आहे, ती यंत्रानं सापडणारी नाहीये, ती अनुभवातूनच कळणार आहे. प्रत्येक जीव मरताना आपण कुठं जातोय तेव्हाच कळणार आहे. एकतर तेव्हा, नाहीतर मग संत पदाला पोहोचल्यानंतर त्या जीवाचं भ्रमण कसं होतं हे तेव्हा कळणार आहे. म्हणून त्या दोरीला त्याचा दृष्टांत काही बरोबर बसत नाही. ज्याप्रमाणे अनेक झाडावेलींमध्ये जळांश असतो, उसामध्ये रस भरलेला असतो, पण तो रस आणि त्या चोयट्या ज्या आहेत बाकस हे काही एक होऊ शकत नाही, हे वेगळे वेगळे आहे, हे लक्षात यायला हवं. त्यामुळं देहामध्ये आत्मा आहे, पण देह स्वतः अनात्मा आहे. देहाच्या आतमध्ये आत्मा आहे, पण देह आत्मा नाही आहे, तो अनात्मा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण त्याच्या पलीकडं परमात्मा आहे, कारण आत्मा ही परमात्म्याचा अंश आहे. एकांशेन स्थितो जगत, तसं आत्मा परमात्म्याचा अंश आहे. निरंजनास उपमा सेचना, पण त्याचीही उपमा निरंजनाला म्हणजे त्या परब्रह्माला देता येत नाही. कारण शेवटी देह असो
आत्मा असो, परमात्मा असो, या सगळ्यांना काही ना काही उपाधी आहेत. त्या उपाधीच्या संदर्भामध्ये त्याचं ते नाव पडलेलं आहे. पण निरंजन परब्रह्म जे आहे हे सगळ्यांच्या काय आहे, पलीकडं आहे, ते उपाधिरहित आहे. रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्यांची आहारी, सगट समान सरी कैसी करावी. आता सगळ्यांमध्ये ते आहे, समस्वरूपामध्ये आहे. हे जरी खरं असलं तरी राजा आणि रंक आणि अधेमध्ये असणारे अनेक मानव, या सगळ्यांमध्ये समान आत्मा जरी एक स्वरूपामध्ये असला तरी सुद्धा व्यवहारामध्ये या सगळ्यांना समान लेखता येत नाही. प्रत्येकाशी समान व्यवहार करता येत नाही. राजाला राजाचाच मान द्यावा लागतो आणि रंकाला रंकासारखंच वागवावं लागतं. जरी दोघांमध्ये तोच अंतरात्मा असला तरी त्यांच्याशी व्यवहारामध्ये सगट बरोबरी करता येत नाही. बघा, देव दानव मानव नीच योनी हीन जीव पापी सुकृती अभिप्राय उदंड आहे. असं अनेक, मग फक्त मनुष्यच कशाला, देव दानव मानव आहेत, इतर पशु योनी आहेत, सगळं काही आहे. जरी एकांशी जग चाले तरी सामर्थ्य वेगळं आले. परमात्म्याच्या एका अंशावर हे सगळं जग आहे, त्याच्यात तो भरून आहे. तो सगळ्यांमध्ये व्यापून असला तर प्रत्येकाचं सामर्थ्य काही सारखं नाही आहे. प्रत्येकाचं सामर्थ्य वेगळं आहे. एका संगे मुक्त केले एका संगे रवरव. तोच परमात्मा सगळ्यांमध्ये जरी असला तरी साधना करणाऱ्याला मुक्ती मिळते आणि जगाला त्रास देणाऱ्याला रवरव म्हणजे त्याला नरकामध्ये घातलं जातं. तर हा भेद पण बघायला हवा. म्हणून आता आणखी एक पुढचं उदाहरण समर्थ देतात. साखर आणि माती हे दोन्ही पृथ्वी तत्व आहे. पण साखर खाऊ शकता, माती खाऊ शकता का? माती खाऊ शकत नाही आपण. आता विष हेही आपतत्वच आहे आणि पाणी हे पण आपतत्वच आहे. दोन्ही आपतत्वच आहेत म्हणून विष प्यायचं का? विष पिता नाही येणार. पुण्यात्मा आणि पापात्मा दोघांमध्ये अंतरात्मा आहे. साधू आणि भोंदू दोघांमध्ये आत्मा आहे. मग दोघांना समान मानायचं का? असं मानता येत नाही. अंतर एक तो खरे परी सांगाते घेऊन नये की महारे पंडित आणि चाटे पोरे एक कैसी. सगळ्यांचं अंतःकरण एक जरी असलं तरी भेद हा आहेच व्यवहारामध्ये. तिथं तुम्ही सगळ्यांची समान वागणूक करू शकत नाही. त्यामुळं पंडित पंडितासारखा वागेल, आगाऊ मुलं आगाऊ मुलांसारखी वागतील, अज्ञानी जन अज्ञानी जनांप्रमाणे वागेल. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजा आणि माकडे एक कैसी काय मानायची? त्यांना सगळ्यांना एक मानायचं. म्हणून समानतेचं जे काही तत्व आहे हे परमार्थामध्ये लागू पडतं. व्यवहारामध्ये समानता लागू पडत नाही. दोन जुळे भाऊ सारखे नसतात तर काय, बाकीच्यांचं सोडून द्या. तेव्हा समानतेचं तत्व कितीही मोठं आणि महान असलं, समत्व योग उच्चते भगवद्गीता सांगते आपल्याला. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. पंडित लोक, ज्ञानी पुरुष सगळ्यांमध्ये समदृष्टीनं पाहतात. व तो विद्या विनय संपन्न एखादा ब्राह्मण असो, कुत्रा असो, एखादा हत्ती असो, गाय असो, नाहीतर एखादा चांडाळ असो, सगळ्यांमध्ये समत्वानं पंडित पाहतो. समदर्शिनः म्हटलेलं आहे. सगळ्यांमध्ये समरूपात त्या एका परमात्म्याला पाहतो. समव्यवहार करणारा म्हटलेलं नाहीये गीतेमध्ये. हे नीट लोक समजून घेत नाहीत आणि काहीतरी खुळचट कल्पना डोक्यात घालून स्वतःचा परमार्थ आणि व्यवहार दोघंही बिघडून टाकतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं, समदर्शिनः, माणसानं समदर्शी बनावं पण समकर्मी बनू नये. सगळ्यांशी एकसारखंच वागू शकत नाही. आता हत्ती आणि कुत्रा यांचं अन्न वेगळं आहे, पण दोघांमध्ये समान म्हणून हत्तीच्या पुढे हाडं टाकणार आणि कुत्र्याला चारा खायला घालणार, ते दोघं खायचे नाहीत ते. अरे पण आपल्याला तर गीता सांगते ना, हत्तीमध्ये कुत्र्यामध्ये सगळ्यांमध्ये तोच एक भगवंत आहे. मग सगळ्यांशी सारखा व्यवहार करा. होईल का? चालेल का? नाही चालणार.
म्हणून व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार आणि आध्यात्मिक दृष्टीनं सगळ्यांमध्ये परमेश्वर पाहणं, हे ज्याला जमलं तो खरा शहाणा. हे इथं समर्थ आपल्याला समजावून सांगतायत या शिकवण निरूपणामध्ये. आता भागीरथीचे जल आप आहे आणि मोरी संदेवणीचे पण आपच आहे. शुद्ध भागीरथीचं पवित्र जल मानतो आणि गटारचं पाणी घाणेरडं मानतो. दोन्ही आप तत्वच आहे म्हणून गटारचं पाणी प्यायचं का? चालणार आहे का ते? या कारणे आचार शुद्ध, म्हणून आचार शुद्ध असावा. त्या उपरी विचार शुद्ध, त्याच्याहून अधिक सूक्ष्म विचार शुद्ध असावा. वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. त्याच्यामध्ये वैराग्य हवं. नुसतं विचार शुद्ध असून चालणार नाही, वैराग्य असायला पाहिजे. आणि मग सुबुद्ध, तो खरा सुबुद्ध आहे, त्याला खरंच अर्थ कळलेला आहे जीवनाचा, असं होता आलं पाहिजे. आता शूर आणि भित्रट दोघांना समान मानलं तर काय होईल? युद्धाच्या वेळेला त्या भित्रट माणसाला पाठवलं आणि अशा भित्र्यांची सेना पाठवली तर तुमचा पराजय निश्चित आहे. त्यांना समान कसं म्हणता येईल? एखादा श्रीमंत आणि एखादा भिकारी आहे, मग श्रीमंताकडे जाऊन काम होणार आहे का भिकाऱ्याकडे जाऊन काम होणार आहे? हा विचार करावा. आता एकाच उदकानं सगळं काही चालतं, पण ते शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे तपासून न घेता आपण तसंच प्यायला लागलो तर चालेल का? नाही चालणार. सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण. आता आणखी एक पुढचा मुद्दा समर्थ सांगतात. जीवनाचे झाले अन्न. जमिनीतील पाणी आणि त्याच्यातून येणारी खनिज वगैरे घेऊन ही झाडं वाढतात. त्या झाडाच्याच झालेल्या पालेभाज्या, फळभाज्या किंवा फळं याच्यापासून आपण अन्न बनवतो. आता या अन्नाचंच पुढं आतमध्ये पित्तरस मिसळून एक पित्तरसयुक्त रस तयार होतो. त्याच्यात काही गडबड झाली तर उलटी होते, त्याला वमन म्हणतात. आता त्या अन्नापासूनच वमन तयार झालंय. मग ते उलटलेलं अन्न म्हणजे उलटी, त्याला अन्न म्हणून परत खायचं का? ते चालेल का? सगळं एकापासूनच झालंय ना, काय फरक पडतोय घ्यायला? असं म्हणणं शहाणपणाचं ठरेल का? म्हणून नीट विचार करावा. तैसे निंद्य सोडून द्यावे. अन्न हे चांगलं आहे ते अवश्य घ्यावं. उलटी ही त्याज्य आहे तिचा स्वीकार करू नये. म्हणून तैसे निंद्य सोडून द्यावे. वंद्यते हृदयी धरावे. सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. आणि अशा पद्धतीनं शास्त्रांनी ज्याचा निषेध केला ते सोडावं. शास्त्रांनी जे करा म्हणून सांगितलं ते आवर्जून करावं. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला आपल्याला सांभाळता येतील तेव्हाच काय होईल? आपल्याला सत्कीर्ती मिळेल आणि मग त्यानं आपल्या सत्कीर्तीनं सगळं भूमंडळ हे भारलं जाईल असं सांगितलं. उत्तमाचे उत्तम माने, कनिष्ठ असते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेवले. जे श्रेष्ठ मनोवृत्तीचे लोक आहेत ते श्रेष्ठ गोष्टी स्वीकारतात. जे कनिष्ठ त्याज्य मनोवृत्तीचे लोक आहेत ते तसेच स्वीकारतात. म्हणून ते खालच्या थराचे लोक म्हणून भगवंतांनी त्यांना निर्माण करून ठेवलेलं आहे. म्हणून आता समर्थ आपल्याला उपदेश करतात, शिकवण देत आहेत. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय. मग करंट लक्षण त्यागायचं आणि उत्तम लक्षण स्वीकारायचं. म्हणजे काय करायचं? हरिकथा पुराण श्रवण हे स्वीकारायचं आणि नीती आणि न्यायानं वागायचं. इथं रोज पुराण ऐकतोय, रोज हरिकथा ऐकतोय आणि वागताना मात्र मनाला येईल तसं वागतोय. म्हणजे ऐकलेलं फक्त ऐकण्यापुरतं ठेवून आचरणात काही आणत नाही असं नाही. हे ऐकावं, काय चांगलं आणि काय वाईट हे समजून घ्यावं आणि मग त्यानुसार नीती आणि न्यायाने वागायला लागावं असं समर्थ सांगतात. वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे. अशा पद्धतीनं आपल्याला जेव्हा जमलं जगायला, मग पुढे काय करावं? अशा व्यक्तीनं त्यांनी अनेक लोकांना सुखी करावं, राजी राखावं. अनेक नाही, समर्थ तर म्हणतात सकळ लोक, सर्व लोकांना राजी राखा. हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे.
लोकांच्या चुका सांगितलेल्या लोकांना आवडत नाहीत, राग येतो. जो अनुकूल झालेला आहे, ऐकायला तयार झाला आहे, त्यालाच सांगावं. जो ऐकायला अजून अनुकूल नाही आहे त्याला सांगण्याच्या भानगडीत न पडता हळूहळू अप्रत्यक्षपणे त्याला त्या चुका दाखवून द्याव्यात, अप्रत्यक्षपणे. मग हळूहळू त्याला पुण्यश्लोक म्हणजे पुण्याच्या मार्गावर त्याला पुढे ढकलावं. आणि ती प्रक्रिया आहे, मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. लहान मुलांना जसं त्यांच्या कलानं आपण शिकवतो, काय वाकड्या तिकड्या रेघोट्या त्यांनी मारलेले असतात, तरी आपण म्हणतो वा वा किती छान चित्र काढलंय, सुंदर सुंदर. ते काही छान वगैरे नसतं, पण तरी सुद्धा त्याचं मन राखत आपण त्याला हळूहळू शिकवतो. त्याला म्हणतो आता ह्याच्याहून छान असं काढायचं, असं म्हणून आपण त्याला एखादा पोपट असा कसा काढतात, उंट कसा काढतात हे दाखवतो. आणि हळूहळू मग ते चित्र काढायचा ते प्रयत्न करायला लागतं. तसं सामान्य लोकांच्या दृष्टीनं सुद्धा वयानं किती मोठे असले तरी परमार्थाच्या दृष्टीनं हे शिशुबाल विद्यालयापेक्षाही खाली असतात बरेचसे लोक. तर त्यांना महंतानं त्या त्यांच्या वयाकडं न पाहता त्यांच्या पारमार्थिक अधिकाराकडं पाहून हे लहान छोटंसं बाळच आहे असं समजून त्याला त्या पद्धतीनं शिकवावं, हे त्या महंताला जमलं पाहिजे. आणि त्यातला एक मुख्य उपाय समर्थांनी सांगितला, मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे. दुसऱ्याचं मनोगत राखणं, कारण मोठा झालेला माणूस आहे, त्याचा काही अहंकार तयार झालाय, त्याच्या काही समजुती तयार झाल्या, मग त्याला धक्का एकदम देता येत नाही आणि ते सगळं चुकीचं आहे असं म्हणता येत नाही. त्याचं मनोगत राखत त्याचं मन सांभाळून हळूहळू त्याला योग्य दिशेला पुढे ढकलता आलं पाहिजे. हे खरं चातुर्याचं लक्षण आहे. आणि तो चतुरंग जाणे. चतुरंग काय, 4 अंग आहेत, साम दान दंड आणि भेद. या 4ही नीतींचा प्रयोग त्याला योग्य पद्धतीनं करता आला पाहिजे. आणि त्याच्या मागचा उद्देश हाच आहे, समोरच्याचं कल्याण. स्वतःचा स्वार्थ साधणे, स्वतःची प्रसिद्धी वाढवणे, स्वतःचे अनुयायी वाढवण्यासाठी काहीतरी उद्योग करणे, हा उद्देश नसावा. त्याचा उद्देश समोरच्याचं कल्याण व्हावं हा असावा. म्हणून गरज पडली तर काही काळ त्याला दूर ठेवता आला पाहिजे, गरज पडली तर त्याला जवळ ठेवता आलं पाहिजे. गरज पडली याचा अर्थ त्याच्या कल्याणाच्या दृष्टीनं गरज पडली तर असं म्हटलं, हे त्याला जमलं पाहिजे. आणि मग आणि एक महत्वाचं लक्षण समर्थ सांगतात, वेड्यास वेडे म्हणू नये. एखाद्या वेड्याला कधीही वेडं म्हणू नये, नाहीतर तुमचा कार्यक्रम तिथंच थांबला. म्हणून वेड्यास वेडे म्हणू नये, वर्मपद कदापि बोलू नये. त्याचा एखादा दोष असेल, मोठी काहीतरी त्याची चूक होत असेल, ते त्याला जाणवेल अशा पद्धतीनं सांगू नये. जेव्हा तो अनुकूल होईल आपोआप त्याला जाणवेल माझं काहीतरी चुकतंय. आणि जर त्यांनी विचारलं तर त्याला मग सांगावं अनुकूलता पाहून. पण पहिल्याच भेटीत, दुसऱ्याच भेटीत, तिसऱ्या चौथ्याच भेटीत जाऊन त्याला सांगितलं की हे तुमचं चुकतंय, एवढं पण कळत नाही का तुम्हाला वगैरे, संपला विषय. तिथंच तो विषय समाप्त होतो. म्हणून कदापि असं करू नये. तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी. तरच हा निस्पृह महंत दिग्विजय करू शकतो, म्हणजे सर्व दिशांना आपलं जीवन पुढं नेऊ शकतो. सर्व दिशांना या साधकांना पुढं नेऊन त्यांचा उद्धार करू शकतो. उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणोनी करणे यथासांग, प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे. अनेक प्रसंग घडतात, अनेक ठिकाणी जाऊन या महंताला, या निस्पृहाला कार्य करावं लागतं. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अनेक आव्हानात्मक गोष्टींना त्याला तोंड द्यावं लागतं. पण हे सगळं जाणून की मी अमुक पाऊल उचलल्याचा परिणाम काय होणार आहे याचा सांगोपांग विचार करून त्यानं निर्णय घेतला पाहिजे. आणि तो यथासांग असला पाहिजे. आणि प्राणी मात्राचा अंतरंग ओळखूनच त्याला वागता आलं पाहिजे. फार अवघड कला आहे, अधिकाराचा विषय आहे, आणि त्याला जमलं पाहिजे. तर तो खरा समर्थांचा उत्तम महंत आणि निस्पृह. मनोगत राखून जाता परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही.
म्हणून सर्वांचं मनोगत जर त्याला राखता आलं तर मात्र सगळ्यांचं हृदय त्याच्यासाठी अनुकूल होतं आणि ते त्याला वश होऊन जातात. पण मनोगत जर कोणाचं तुटलं तर मात्र सगळी व्यवस्था बिघडून जाते आणि सगळं आत्तापर्यंत उभं केलेलं सगळा हा परमार्थ कोसळायला वेळ लागत नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढून येते. म्हणून आपल्या अनुचरांचं मनोगत त्याला राखता आलं पाहिजे. तोच खरा मोठा महंत आहे. आणि मनोगत त्यांचं राखताना त्यांना अधर्माच्या दिशेनं अजिबात जाऊ द्यायचं नाही आहे. हे किती अवघड काम आहे. म्हणजेच धर्माच्या किंवा नीतीच्या दिशेनंच त्यांनी जायचं आणि तरी त्यांचं मनोगत राखायचं आहे. हे फार अवघड, तारेवरची कसरत असणारं काम. पण हे त्या महंताला जमलं पाहिजे, त्या निस्पृहाला जमलं पाहिजे. आणि ही शिकवण समर्थ त्याला देत आहेत. आणि त्याच्या अंतरंगाशी एकरूप जर या निस्पृहाला होता आलं तर मात्र नक्कीच त्याच्याकडून हे अद्भुत कार्य घडू शकणार आहे. असा सुंदर शिकवण निरूपणाचा समास समर्थ इथं पूर्ण करतात. जय जय रघुवीर समर्थ.